नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ही ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये त्याचबरोबर पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळच्या बाबतीत अहवाल सादर केला होता. तर पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी. अभिजित, निलेश घायवळ प्रकरणामध्ये आत्ताची ही सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे, काय अधिकची माहिती? प्रियंका, खरं तर घायवळ प्रकरणातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण सगळ्यात मोठा दणका निलेश घायवळला पुणे पोलिसांकडून देण्यात आलाय. कारण त्याचा जो पासपोर्ट आहे, ज्या पासपोर्ट वरून एवढा राडा झाला किंवा एवढं रणकंद माजलं होतं, खरं तर खोटी माहिती देत किंवा खोटा ऍड्रेस प्रूफ देत घायवळनं पासपोर्ट बनवला होता. आणि तसे डॉक्युमेंट पुणे पोलिसांनी अहवालात जे प्रादेशिक कार्यालयाला अहवाल दिला होता, पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाला किंवा न्यायालयात जो अहवाल सादर केला होता, त्यावरून सिद्ध झालं होतं की त्याचा पासपोर्ट बेबनाव आहे. आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी असं सांगितलं होतं की हा घायवळ जो आहे त्याच्यावरती मोक्कासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. 10 पेक्षा अधिक गुन्हे या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळच्या विरोधात दाखल झाले होते. हा खरं तर फरार आरोपी आहे, त्याच्या टोळीवरती मोका आहे आणि म्हणून त्याचा पासपोर्ट जो आहे तो रद्द करावा अशी याचिका न्यायालयात प्लस प्रादेशिक कार्यालय जे पासपोर्ट विभाग आहे त्याच्यात पुणे पोलिसांनी दिली होती. आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या मागणीनंतर निलेश घायवळचा जो पासपोर्ट आहे तो प्रियंका रद्द करण्यात आलेला आहे. आता यानंतर ज्यावेळेस त्याचं प्रत्यारोपण होईल किंवा तो भारतात परतेल त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारे देश सोडता येणार नाहीये, कारण त्याचा जो पासपोर्ट आहे आता तो रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक कारवाया निलेश घायवळवरती झाल्यात, पण ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण ज्या पासपोर्ट वरून तो बाहेर देशात गेलाय, खरं तर आता तो बाहेर देशात असल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे, पण आता त्याचा हा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. प्रियंका, निश्चितच. अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी बहीण दुर्गा तांबे यांच्या राजकीय कारकिर्दीचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून तोंडभरून कौतुक करण्यात आलंय. यासह थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे. सत्यजित तांबे यांनी मोबाईलच्या माध्यमातून जयश्री यांना ऑनलाईन ओवाळणी दिली आहे. जयश्री थोरात यांनी अजून एक शून्य राहिला असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं बघायला मिळालं. तर खासदार भागवत कराड यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भाऊबीज पार पडली. त्यांच्या बहिणीनं कराड यांचं औक्षण केलं. यावेळी कुटुंबीय देखील उपस्थित होता. दरम्यान आमदार महेश तोरवेंची देखील भाऊबीज पार पडली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीला साडी भेट दिली. तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बालपणीच्या मित्रांसह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. पूर्वीची दिवाळी वेगळी होती. पूर्वीच्या दिवाळीमध्ये श्रीमंत माणसाकडे फटाके फुटले का जे उरलेले फटाके आहेत ते वेचून आणायचो आम्ही. ते वेचून मध्ये फाडायचो आणि ते लावायचो. त्याच्यानंतर बाहेर हे निघायचं किंवा उरलेली जी दारू आहे त्याच्यामधली ती कागदावर टाकून त्याच्यामध्ये आम्ही हे मजा करायचो. ती दिवाळी जी परिस्थिती नसल्यामुळे ती दिवाळी एक वेगळी होती. आताची दिवाळी वेगळी आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या दिवाळीमध्ये एक जरी लवंग्याची लढ दिली बाबाने तर तिला काही लोक जास्त पैसेवाले मोठ्या मोठ्या लढी फोडायचे. आपण त्या एका लढीच्या सगळे फटाकडे बाहेर काढून फोडायचो. फुसका निघाला त्याला वेचून आणायचो. तसं राहिलं नाही आहे. सब बदल गया भाई. पाहुयात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे. अशातच महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. समान जागा वाटपाचा महायुतीतला फॉर्म्युला ठरला असताना जर कोणी 2 पावलं मागे येत नसेल तर एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू असा इशारा मंत्री भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय.
जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. महायुतीचा धर्म निभवायचा असेल तर प्रत्येकाने आपली पावलं मागे सरकवणं गरजेचं आहे, असं देखील भरत गोगावले म्हणाले. कोण कोणाच्या पाठीमागे लागावं जावं किंवा काय, जर खरोखरच महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल, अन्यथा एकला चलो. आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही. आम्हीचं पण तेच संभव आहे. आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख, आम्ही 3 आमदार होतो, आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, तालुका प्रमुख सगळी मंडळी होती. त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं 59ची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती. बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. महायुती कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असल्यास स्वबळावर लढण्याचा अपवादात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मंत्री गिरीश महाजनांनी दिलेत. पुन्हा सांगेल की आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढतं. मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल. तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद अजूनही सुरू आहे. आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही, कडून सारख्या चिल्लर व्यक्तीकडून सल्ला घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर रवी राणांनी बच्चू कडूंना दिलंय. आपण 4 वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही रवी राणांनी म्हटलंय. तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोपही त्यांनी केलाय. हो, तुमच्यावर त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही 2 जण नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात राहता, तुम्हाला स्वाभिमान नाही आहे, तुम्हाला ही जी स्क्रिप्ट आली आहे वरून देवाभाऊने पाठवलेली आहे म्हणून तुम्ही बोलत आहात. कोणाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही आहे. 4थ्यांदा मी आमदार झालेलो आहे. मी कावरला कुत्र्यासारखं बोलत नाही. ज्याप्रमाणे एक चिल्लर सारखा कावरला कुत्र्यासारखा जो बच्चू कडू बोलते त्याला खऱ्या अर्थानं आता औषधीची गरज आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून की वेगळ्या पक्षामध्ये आम्ही काम करतो, एका घरात 4-4 पक्ष आहे, 4-4 विचाराचे लोक राहतात, आपापल्या विचारांनी वेगळ्या पक्षामध्ये काम करून वेगळं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रासाठी देशासाठी काम करतात. हे काही नवीन नाही आहे. पण माझं म्हणणं आहे तुमचं काय, तुम्हाला लोकांना शिवा देणे, आमदारांना कापून टाकणे, त्यांच्या घरासमोर नांगडं होणे, अशा सेक्रेटरीला मारलं, कलेक्टरला मारलं, कमिशनरला मारलं, मुख्यमंत्र्यावर बोलता, उपमुख्यमंत्री, तुमची काय अवकात आहे? तुम्ही एवढे चिल्लर आहे की तुम्हाला एका शेतकऱ्याच्या मुलांनी, प्रवीण तायडे अचलपूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलांनी तुम्हाला पाडलं. तुम्हाला स्वतः तुमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नाकारलेलं आहे. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा 50 लोकांना तुम्ही आजपर्यंत 4 टर्ममध्ये रोजगार देऊ शकले नाही. पूर्ण फेल्युअर आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होते. त्या झालेल्या लोकसभेत किंवा राज्यसभेच्या निवडणुकात देखील आरोप केला बच्चू कडू, काय नेमकं तुमचा आरोप आहे? नाही, आरोप काय, जर तुम्ही त्या राज्यसभेच्या उमेदवाराला जरी विचारलं किंवा ज्यांना तुम्ही मतदान करतात ते त्यांना जरी विचारलं, ते जरी सांगतील की हा बिना पैशाशिवाय याचा पत्ते हलत नाही, आंदोलन करते तर पैशासाठी, कुठल्या प्रकारचा पाठिंबा देते पैशासाठी, मतदान करते तर पैशासाठी. यापूर्वी राष्ट्रवादी तुम्ही सोयीचं राजकारण करता होतं ना. आता सगळेजण सोयीचं करतात, शरद पवार सोयीचं करतात, उद्धव ठाकरेंनी सोयीचं राजकारण केलं, सगळे आपापल्या सोयीचं राजकारण करतात. तुम्ही तर सुरुवातीपासून जेव्हापासून निवडून आले तुम्ही त्या ठिकाणी पहिले काँग्रेसला सपोर्ट केला, नंतर उद्धव ठाकरे सोबत राहिले, एकनाथ शिंदे सोबत राहिले, भाजप सोबत राहिले. आता तुम्ही पूर्ण तुमचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला आहे तुम्ही. रवी राणा ज्यांनी बच्चू कडू यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे. ब्रिजेरो सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये सततचा वाद सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यामध्येच रवी राणांनी गंभीर आरोप बच्चू कडूंवर केलेत. पुढची बातमी आता पाहूयात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं सरनाईकांनी सांगितलं. मात्र डिसेंबरमध्ये होणाऱ्या MCAच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. MCAची निवडणूकमध्ये अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग यांचंही नाव चर्चेमध्ये येत आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याची चर्चा होतीये.